निश्चल पाषाण वाळवंटी राही, निर्झर संगीत फुलवित वाहे, वृक्ष गद्य हृदयी गीत आळवणी, देवा तुझी कैसी संजीवक करणी. निश्चल पाषाण वाळवंटी राहे. मी एखाद्या दगड धोंडा असतो, एखादा पाषाण वाळवंटात पडून असतो, तसा मी तुझा भक्त असलो तरी मला काहीच कळत नसल्यामुळे तुझ्या पुढे एखादा धोंडा असावा तसा आहे. निश्चल पाषाण वाळवंटी राहे. आणि असा मी निश्चल पाषाण वाळवंटामध्ये बराच काळ पडून राहिलो आहे आणि त्यातूनच एक चमत्कार घडला. निश्चल पाषाण वाळवंटी राहे, निर्झर संगीत फुलवित वाहे, वृक्ष गद्य हृदयी गीत आळवणी, देवा तुझी कैसी संजीवक करणी. तो स्वतःला निश्चळ पाषाण म्हणतो, वाळवंटातल्या दगडासारखा म्हणतो. आणि तितक्याच त्याच्या लक्षात येतं की या दगडा खालून सुद्धा एखादा झरा संगीत फुलवीत वाहतो, एखादा झरा झुळझुळ वाहतो. तसं या साधकाला वाटतं की आपण पाषाणासारखे वृक्ष असलो तरी सुद्धा आपल्या पाषाणाखालून एक संगीताचा झरा फुलत आहे, वाहत आहे. आणि तोच त्याच्याशी बोलताना तल्लीन होऊन म्हणतो, वृक्ष गद्य हृदयी गीत आळवणी, देवा तुझी कैसी संजीवक कहाणी. मी तर गद्य माणूस आहे, मी वृक्ष माणूस आहे, मी दगडासारखा आहे. तुझ्याबद्दल मला प्रेम आहे, मला काही गाता येत नाही असं म्हणता म्हणता त्याच्या हृदयातून अत्यंत सुंदर शब्द निघतात. आणि तो म्हणतो, या निश्चल पाषाणासारखा वाळवंटामध्ये राहणाऱ्या दगडासारखा असा जो मी आहे, घट्ट मठ्ठ असा जो मी आहे, तो केवळ तुझ्या प्रेमामुळे आता त्याच्यातून जसा दगडाखालून झरा वाहता व्हावा तसा त्या वृक्ष गद्य हृदयातून एक संगीताचा झरा वाहत आहे. आणि या कठोर हृदयामधूनच तुझं गाणं येत आहे, देवा तुझी कैसी संजीवक करणी. म्हणजे कठोर हृदयाला पाना फुटतो, देवा खरोखरच ही तुझी करणी संजीवक आहे. म्हणजे दगडाला पाषाणाला पाझर फोडणारी आहे आणि मेलेल्याला जिवंत करणारी आहे. पुढे तो म्हणतो, तनु काळी परी गोडगळा आहे, कोळशाचे खाणी रत्नहिरा आहे, अंधाराचे हृदयी तेज राहत आहे, तेज गर्भ परी अंधारची आहे. त्याच्या लक्षात येतं तनु काळी म्हणजे शरीर काळ असलं तरी कोकिळेचा गळा गोड असतो. कोळशाची खाण असली तरी त्या कोळशाच्या खाणीतच रत्नरूपी किंवा हिरा राहतो. कोळशाच्या खाणीत हिरा गावतो. आणि तनु काळी असली तरी कोकिळाचा गळा गोड असतो. त्याच्या लक्षात येतं अंधाराचे हृदयी तेज राहत आहे. म्हणजे काळी कोकिळा असली तरी तिच्या हृदयातील जे गाणं आहे ते तेजपुंज आहे. कोकिळा गाते ती दिसत सुद्धा नाही, पण ती अतिशय काळी असते. आणि कुठेतरी ढोलीत लपलेल्या त्या काळ्या पक्ष्यातून मधुर संगीत येतं. कुहू कुहू असे बोल उमटतात. किंवा संपूर्ण विश्वाला संगीतमय जाग येते. म्हणून तनु काळी परी गोड गळा आहे. शरीर काळ आहे, गळा गोड आहे. कोळशाचे खाणी रत्न हिरा आहे. आणि कोळशाची खाण आहे, पण तू त्याच्यातच लखलखीत हिरा राहतो. तनु काळी असली तरी त्यात काळ्या तनूतूनच गोड गळा सुंदर संगीत येतं. पुढे म्हणतो, अंधाराचे हृदयी तेज राहत आहे, तेज गर्भ परी अंधाराची आहे. आता या दोन ओळी महत्वाच्या आहेत. आता हा स्वतः दगड आहे, स्वतः त्याला काही वृक्ष आहे, त्याला काही कळत नाही. म्हणजे एखादा तो म्हणजे त्याचं जीवन संपूर्ण अंधारलेलं आहे. दगडासारखा हा साधक आहे, म्हणजे खरोखरच मठ्ठ आहे. पण अचानक जेव्हा ते हे सर्व कौतुक त्याच्या हृदयातून येतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं, अरे तर मी अज्ञानी आहे. माझा हा अज्ञान रूपी काळोख अतिशय निबिड आहे, तो भेदता येणार नाही. आणि हे जाणवतो तोपर्यंत त्याच्या हृदयातून संगीत सुरू होतं. म्हणून म्हटलेलं आहे, अंधाराचे हृदयी तेज राहत आहे. जो स्वतःला प्रकर्षित गडद अंधार म्हणून पाहू शकतो, जो स्वतःकडे अत्यंत
घन कृष्ण म्हणजे अत्यंत दाटी वाटीने काळोखासारखा असलेला, आपणच आपणाला न समजणारा असा जेव्हा एखादा स्वतःला पाहतो, जो स्वतःला कृष्ण घन म्हणजे अज्ञानाने दाटलेला असा कृष्ण घन म्हणून पाहतो, किंवा कृष्ण घन पाहता पाहताच त्याच्यामधून आपणाला कृष्ण घन कृष्ण घन कृष्ण घन पाहता पाहताच त्याच्या हृदयातून कृष्णाची पावरी, कृष्णाची मुरली उमटते आणि संगीत येतो. म्हणून जो निश्चित समजतो की मला काही कळत नाही, त्याने आपली कळत नसलेपणाची अवस्था दृढ धारण करून ठेवली, शांत निवांत चित्ताने तो राहिला, तर काही कळत नसलेल्या ठिकाणातूनच संगीत उमटतं. म्हणून म्हटलेलं आहे, अंधाराचे हृदय तेज राहत आहे. रात्री आपण म्हणतो काय निबिड अंधार आहे, माझा मी मला दिसत नाही, निबिड अंधारात माझा मी मला दिसत नाही, हे जाणवणं हाच तो ज्ञान प्रकाश आहे. म्हणून जिथे अत्यंत घन घन अंधार असतो, तिथे अंधाराची जाणीव ही सुद्धा ज्ञानाच्या पातळीला तेजाची जाणीव आहे. म्हणून म्हटलेलं आहे, अंधाराचे हृदय तेज राहत आहे. पुढची ओळ अधिक महत्वाची आहे, तेज गर्भ परी अंधारची आहे. आणि ज्याला आपण तेज 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 म्हणतो, त्याचं गर्भ, त्याचा मध्य, त्याचं केंद्र तर अंधार आहे. म्हणजे दुपारच्या 12च्या सूर्याकडे जर टक लावून तुम्ही पाहाल, तर डोळे चैतन्याने एवढे दिसतात की त्या चैतन्याचा प्रकर्षित मारा सहन होत नाही. डोळे चैतन्याने दिसतात आणि डोळ्यापुढे अंधारी येते. म्हणजे अंधाराचे हृदय तेज राहत आहे, तेज गर्भपुरी अंधारचे आहे. त्याचा दुसरा एक अनुभव घेता येतो की गाढ झोपेमध्ये असताना किंवा गाढ अंधकारात आपणाला आपले अवयव दिसत नाही, आपणाला आपलं काही अस्तित्व सुद्धा जाणवत नाही, म्हणजे शरीर पातळीला, तेव्हा आपण आपणाला जाणत नाही, हे जाणवणं हा सुद्धा अंधाराचा प्रकाश आहे. म्हणून म्हटलेलं आहे, अंधाराचे हृदय तेज राहत आहे. आणि ज्याला तेज 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 म्हणतात, तर दुपारच्या 12च्या सूर्याकडे, प्रखर सूर्याकडे टक लावून पाहिलं, तर तेच पाहता पाहता शेवटी डोळ्यापुढे अंधारीच येते. म्हणून अंधाराच्या हृदयात तेज असतो. आणि तेजगर्भ म्हणजे ज्याच्या गर्भात तेज आहे अशा सूर्याकडे पाहिलं की मात्र असा पाहणारा त्याची दृष्टी अंधारून जाते. म्हणून अंधाराच्या हृदयात तेज आहे म्हणजे अंधाराच्या हृदयात प्रकाश आहे. आणि तेजगर्भ परी अंधारची आहे म्हणजे सूर्य हा तेजाचा गर्भ आहे. तिथे बघायला गेलं तर शेवटी अंधारच येतो. म्हणून अंधारात उजेड आणि उजेडात अंधार मिळणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आपण जरी अज्ञानी असलो तरी आपण अज्ञानी आहोत हे ज्याला निश्चित समजलं, त्याने आपण अज्ञानी आहोत तिथे शांत निवांत बसलं, तर त्या ज्ञानातूनच अरूपी पडदा दूर जातो आणि ज्ञानाचा सूर्य प्रकाशतो. आणि अशा तऱ्हेने काव्य जन्माला येतो. त्याला म्हणायचं अज्ञानाचे हृदय तेज राहत आहे. आणि जर कोणी स्वतःला तेजस्वी 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 समजत असेल, तर त्याने एकदा आपलं तेज तपासून पाहावं. त्याने दुपारी 12च्या सूर्याकडे टक लावून पाहावं. स्वतः कितीही तेजपुंज असला तरी सूर्याच्या केंद्राकडे दुपारी 12 वाजता टक लावून पाहिलं, तसा तेजस्वी पुरुष सुद्धा तेजगर्भ परी अंधारची आहे. म्हणजे हा पुरुष स्वतः काळवंटो, त्याच्या डोळ्यापुढे अंधार येतो नव्हे. हा जो सूर्य महाप्रतापी आहे, तो जरी तेज देत असला तरी लोकांना तेज देता देता ते तेज लोकांच्या डोळ्यापुढे अंधारी आणतं. म्हणजे सूर्याचं तेज जितकं प्रकर्षित, तेवढा त्याचा मारा असह्य. तेज अधिक एकवटलं की अंधार येतो, आणि अंधार अधिक एकवटला की ज्ञान जाग होतं. असा यातून हा सिद्धांत आहे. म्हणून आता आपण जे पाहिलं कडवी 92 ते 97 मध्ये भक्तीची आर्तता म्हणजे भक्ताच्या हृदयातील आर्त भक्ती पाहिली. त्यानंतर शिवत्व, शिवदर्शन पाहिलं. त्यानंतर दिगंबरत्व म्हणजे दत्त दर्शन पाहिलं. आणि एकदा काही भक्तीची आर्तता पाहिली, शिवदर्शन झालं, दत्ताचं दर्शन झालं की
जे काही आपणाला पूर्वी कळत नव्हतं ते कसं अद्भुततेने कळतं. न कळणारा कसा कळता होतो, न जाणणारा कसा जाणता होतो आणि अजाणत्याला जाणते पण येणं, पाषाणाला पालवी फुटणं, दगडातून निर्झर वाहणं हे तसं शक्य आहे जे निसर्गात शक्य आहे. ते मानवाला सुद्धा तो किती जरी जड 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 असला तरी सुद्धा त्याची जडमूर्खता नष्ट करण्याची ताकद त्याच्या जडत्वाच्या आत बसलेल्या शिवामध्ये आहे, दत्तामध्ये आहे. तेव्हा लोक हो, सज्जन हो, आपणाला काही कळत नसलं तरी खेद मानू नका. आपणाला कळत नाही वस्तुस्थिती प्रामाणिकपणे मान्य करा. इथून पळून जाऊ नका आणि आपल्या न कळतेपणामध्ये शांत 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 निवांत राहा. एक दिवस न कळतेपणातूनच कळतेपणा येईल. जसा अंधारातून प्रकाश येतो त्याची खात्री बाळगा. आज आपण इथेच थांबूया. या ओव्यांचं वरचेवर चिंतन करा आणि बघा मला कळत नाही म्हणणाराच तसा हळूहळू नुसतं त्याला कळायला लागतं नव्हे तर त्याचं कळणं त्याच्यातून व्हायला लागतं. त्याच पद्धतीने या नारायणाने आजपर्यंत जी 15 पुस्तकं लिहिली ती केवळ त्याने आपणाला कळत नाही, मी काही जाणत नाही या ठिकाणी तो पक्का झाला, दृढ झाला आणि न जाणता जाणता झाला. त्यालाच म्हणायचं पाषाणाला पालवी फुटणं. अस्तु. धन्यवाद.